नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो 23 नोव्हेंबर रोजी जो काही आपला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर झाला त्या पेपरच्या अनुषंगाने आन्सर की जी तर ती आलेली आहे आणि त्या आन्सर की मध्ये करेक्शनसाठी किंवा ऑब्जेक्शनसाठी आपल्याला जो काही कालावधी भेटतोय त्या कालावधीमध्ये आपण डिस्कशन करतोय ते म्हणजे आपण टीईटी परीक्षेमध्ये पेपर 2 चा संदर्भ सांगतोय. पेपर 2 मध्ये मराठी माध्यमचा आपण सेट घेतलेला आहे. तर सामाजिक शास्त्र नावाचा विषय जो आहे तुमचा सोशल सायन्स जो 60 मार्काला विचारला गेलेला आहे त्या सामाजिक शास्त्रामध्ये असणारे काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवरती आपण ऑब्जेक्शन रेज जी तर ती करू शकतो. त्याचा संदर्भ सुद्धा आपण जोडलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी ती गोष्ट घेऊन आलोय. तर मी वेळ वाया न घालवता डायरेक्ट मुद्द्यावरती जातो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सेट सी आहे आपला. सेट सी 23 नोव्हेंबर 2025 ला जो पेपर झाला सेट सी, त्या सेट सी मध्ये 110 नंबरचा प्रश्न आहे आणि 110 नंबरच्या प्रश्नामध्ये त्यांनी ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे. बरोबर आन्सर क ब अ आणि ड. क ब अ आणि ड. तर यावरती मागे मी व्हिडिओ सुद्धा घेतला होता. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की 110 नंबरचा जो प्रश्न आहे हा प्रश्न कुठेतरी संदिग्ध अवस्थेत सापडतो की त्याच्यावरती ऑब्जेक्शन आपल्याला घेतला जाऊ शकतो. मग प्रश्न पडतो की सर ऑब्जेक्शन कशावरती घेणार तुम्ही, तर त्याचा आपल्याकडे संदर्भ सुद्धा आहे. तर याचा ऑप्शन नंबर जे आहे 4 जे दिले आपण डिस्कशन पण केलं होतं. तर या ठिकाणी ह्या ऑप्शन 4 नंबर ऑप्शन वरती आपलं ऑब्जेक्शन आहे किंवा यांनी जे दिलेलं आहे. मग ते कसं काय ऑब्जेक्शन आहे तर बघा, यासाठी आपण रेफरन्स घेतोय बघा इयत्ता 9वीचं पुस्तक. सगळ्यांना क्लिअर करतो मी, इयत्ता 9वी मी तुम्हाला दाखवून देतो कोणतं पुस्तक आहे. आणि ऑब्जेक्शन यासाठी घ्यायचं कारण यांनी जो क्रम लावलेला आहे क ब अ आणि ड, काय लावलाय क ब अ आणि ड. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी क घेतलेला आहे ऑप्शन नंबर 4. परंतु यांच्याच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जर आपण या ठिकाणी क्रम बघितला तर इथं मी तुम्हाला स्थापना लिहून देतो. 1966 ची स्थापना आहे. त्यानंतर याची कशाची, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. कला संचालनाची स्थापना 1965 ची आहे. त्यानंतर 1984 ची स्थापना दिलेली आहे यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि 1967 ची स्थापना दिली त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ. कुठे भेटते माहिती तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल बघा. इयत्ता 9वीचं पुस्तक आहे, इथं संपूर्ण मेन्शन केलंय आणि इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 25 हा रेफरन्स तुम्हाला जोडायचा आहे. इयत्ता 9वीचं पुस्तक पेज नंबर 25 हा रेफरन्स तुम्ही या ठिकाणी जोडू शकता आणि ते तुम्ही 100 शब्दामध्ये लिहू शकता त्याला की अशा पद्धतीने तुम्ही आन्सर दिले नाही आम्हाला असं अपेक्षित आहे. बरं कसं काय, बाकीच्या पुस्तकाचा संदर्भ घेण्याची गरज नाही, पण यांनी जर 9वीचं पुस्तक दिलंय या 9वीच्या पुस्तकामध्ये यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT ही संस्थेची स्थापना 1984 दाखवलंय. किती दाखवलंय 84. आता तुम्ही टीईटीची परीक्षा देताय, परीक्षेला जात असताना तुम्ही डायरेक्टली समजा असं विचार केला की तुम्ही हे 9वीचं पुस्तक वाचून गेले, त्यात तुमची काही चूक आहे का, नाही. मग 1984 दिलेलं आहे. मग 1984 बघा, महाराष्ट्र राज्य संशोधन शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद 1984. इथं काय दिलं 1984. मग हे जर 1984 दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बघा इथे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. याची स्थापना झाली हे बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. कधी स्थापना 1966 ची स्थापना आहे. दिसतंय तुम्हाला, बरं. त्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी, कला संचालनाची स्थापना केली 1965. ऑप्शन मध्ये जे सुरुवातीचे 2 ऑप्शन आहे ना 1966 आणि 1965, म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 1966, कला संचालनालय 1965. हे बघा, उच्च माध्यमिक व मंडळ 1966, कला संचालनालय 1965. आता राहतो बालभारतीचा मुद्दा. इथे बघा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती याची स्थापना दिली 1967. इथं आपण लिहून टाकले 1967. आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक हे बघा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MSCERT ही संस्था 1984 स्पष्ट दिलेला आहे. मग इथं जर स्पष्ट दिलं 1984 आपण जर हे वाचून गेलेलो आहे तर मग या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन साठी पर्याप्त रिझन आहे. मग इथं जर 84 आलं तिथं क ऑप्शन येऊ शकत नाही. मग कोणतं येऊ शकतं तर पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा नाही 2ही येणार नाही याच्यामध्ये, कारण 1965 ची स्थापना जर आपण बघितली तर ऑप्शन नंबर ब यायला पाहिजे या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा, कारण सर्वात पहिल्यांदा 1965 ब येतं. म्हणजे इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की याच्यातून आम्हाला क्लिअर होत नाहीये. आणि हा तुमचा ऑथेंटिकेट सोर्स आहे, हा तुम्ही जोडायचा आहे. पेज नंबर मी तुम्हाला पुन्हा सांगतो 25 पेज नंबर आहे. 25-26 पेज नंबर वरती तुम्हाला या सगळ्यांची माहिती दिलेली आहे आणि हे इयत्ता 9वीचं पुस्तक आहे.
याच्या संदर्भात ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपण ऑब्जेक्शन या ठिकाणी याच्यावरती घेत आहोत. हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला. आणि 100 शब्दामध्ये तुम्ही जर ऑब्जेक्शन घेत असाल तर तुम्हीही तिथं मेन्शन करा की तुमच्या इयत्ता 9वीच्या या पेज नंबरवरती ही माहिती अशा पद्धतीने दिलेली असल्या कारणाने आम्ही या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेत आहोत. दॅट्स इट. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतोय, आता रेझोल्युशन काय मिळेल ते आपण बघूया. पुढचा जो प्रश्न आहे ज्याच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेतोय तो आहे 133 नंबरचा प्रश्न. किती? 133 नंबरचा प्रश्न आहे. आता 133 नंबरच्या प्रश्नावरती माझं काय ऑब्जेक्शन आहे तर बघा, इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 133 नंबरचा प्रश्न, याची आन्सर की माझ्याकडे बघा. 133 नंबरच्या प्रश्नामध्ये त्यांनी सेट सी बघितला तर उत्तर दिले पर्याय क्रमांक 4. हे उत्तर दिले पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला याच्यावरती ऑब्जेक्शन नाही की तुम्ही उत्तर चुकीचं दिलंय. उत्तर तुमचं बरोबर आहे, म्हणजे हे शब्द सगळे घटक त्याच्यामध्ये असले पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही सागरी निक्षेपाचा मुद्दा डिस्कस करताय, तर याच्या सोबत आम्हाला म्हणणं हे आहे की हे बघा, सागरी वनस्पती व प्राण्यांचा अंश याच्यात पण आलं, म्हणजे हा ऑप्शन तर इथे जरी गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. अतिसूक्ष्म रेतीचं संचयन हा एक शब्दप्रयोग आहे. इथं रेतीच्या जागी माती शब्द असला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण मातीचं संचयन त्यांनी स्पष्ट शब्दात दिलंय आणि आपण स्वतः लॉजिक लावत नाही मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्टेट बोर्डच्या रेफरन्स नुसार चाललोय. ठीक आहे. मग ज्वालामुखी, लावा व राख हा मुद्दा सुद्धा यायला पाहिजे, हे आहे ऑब्जेक्शन. म्हणजेच या ठिकाणी तुमचं 100% प्रश्नाचं उत्तर हे बरोबर असलं तरी कुठेतरी 90% हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी व्हॅलिड ठरतो. मग प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4च जर यायचंय तर मग तुम्ही हा शब्दप्रयोग नव्हता करायला पाहिजे का? कुठे देतो संदर्भ? या इकडे. इयत्ता 8वीचं पुस्तक आहे. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर गेले तर चौथा धडा आहे, 4.3 ची आकृती, चौथा धडा 4.3 आकृती आहे आणि इथे दिले बघा सागरी निक्षेप. जर तुम्ही याला व्यवस्थित पद्धतीने वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे संचयन सुद्धा इथे आढळते. सागरी निक्षेपामध्ये काय आढळते असा प्रश्न विचारलाय. कोणत्या घटकांचा समावेश होता असा प्रश्न विचारलाय. घटकाला आपण या ठिकाणी लावारस आणि राखाला सुद्धा कन्सिडर करू शकतो. बघा, उद्रेकातून तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हे बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे संचयन सुद्धा इथे आढळते. खूप खोलवर, विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणावरती साचतात. आता इथं अतिसूक्ष्म रेती म्हटलंय त्याच्यामुळे इथं माती शब्दप्रयोग आला. आपल्याला त्या दुसऱ्या ऑप्शनशी काही संबंध येणार नाही, आपण सोडून देऊ त्याला. या सागरी वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष सुद्धा तुम्हाला आढळतात. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे असले व मृत्यू चिखलाच्या स्वरूपात असते. यामध्ये सागरी प्राण्यांच्या वनस्पतीच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः 30% असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात. सागरी निक्षेपाची डेफिनेशन या ठिकाणी क्लिअर करत असताना आपण जर नीट विचार केला, हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते, म्हणजे मातीचं बनलं असतं. ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असतं. यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतीच्या अवशेषाचे प्रमाण साधारणतः 30% असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप म्हणतात. एकदम बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 4 ऑप्शन या ठिकाणी यायलाच पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. पण शब्दप्रयोग वापरत असताना इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे संचयन सुद्धा इथे आढळते. म्हणजे आपण सागरी निक्षेपामध्ये हा सुद्धा मुद्दा कन्सिडर करू शकतो. हा आपला ऑब्जेक्शन आहे. अंडरस्टँड? हा, आता त्याच्यावरती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद काय रेझोल्युशन देते ते आपल्याला बघावं लागेल. परंतु आम्ही जर एवढा डाटा वाचला आणि तुम्हाला पुस्तकाच्या शेवटी सुद्धा सागरी निक्षेप नावाचा तो कन्सेप्ट दिला, पण त्याच्यातही हे क्लिअर होत नाही. म्हणजे माझं हे म्हणणं यावरती, इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये हा जो काही ड्राफ्ट आपण बघतो सागरी निक्षेपाचा, हा वाचल्यानंतर उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबरच आहे, त्याच्यात वाद नाही. पण ज्वालामुखी, राख व लावा यांचं सुद्धा संचयन सागरी निक्षेपात बसू शकतं असं आमचं म्हणणं आहे आणि हे म्हणणं आम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. ठीक आहे. आणि संदर्भ जोडताना तुम्ही हा जोडू शकता. आता कधी कधी असं होतं मित्रांनो की 2 करेक्ट आन्सर असतात, त्यात मोस्ट करेक्ट आन्सर जे असतं त्याच्याकडे रुख असतो. मला माहित नाही याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद काय रेझोल्युशन देईल, परंतु हा ऑब्जेक्शन घेण्यासारखा प्रश्न आहे. आपण ऑब्जेक्शन घेऊन बघूया की जर आम्ही एवढं बारकाईने वाचले, कारण आपण स्टेट बोर्ड खूप रट्टा मारू वाचले व्यवस्थित, तर मग या ठिकाणी जनरल ज्यावेळेस तुम्ही जाताना तर तुमचं उत्तर इथे हे कुठेतरी कन्फ्युजन निर्माण करणारं बसू शकतं.